कलेक्टर कोल्हापूर आपल्या मेल आय डीवरती 11:36 प्राप्त झालेला होता। असा मेल आल्यानंतर जी काही आपली रेग्युलर SOP आहे त्यानुसार BDDSचं आपलं पथक, SIDचं पथक, पोलीस विभाग यांनी तात्काळ आपल्या SOPनुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथे अभ्यागत आहेत आपले किंवा सर्व कक्ष आहेत त्या ठिकाणी तपासणी केलेली आहे। अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं जे काही मेल आलेलं आहे त्या पद्धतीची परिस्थिती काही आढळून आलेली नाही। सर्व अभ्यागतांची सुरक्षा लक्षात घेऊन BDDS पथकाने सर्व तपासणी केलेली आहे। शक्यतो हा मेल आहे तो काहीतरी कोणी खोडसाळपणे केलेला असू शकतो असं सध्या निदर्शनास येते, परंतु तरीसुद्धा लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण जी काही तपासणी करायची ती कार्यवाही केलेली आहे। तर या मेलबाबत पोलीस विभागाकडून तपासणी करून यामध्ये जर कोणी खोडसाळपणाने असं जर केलं असेल तर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल। आणि लोकांनी काही घाबरण्याची आवश्यकता नाही। जे अभ्यागत आहेत, विजिटर आहेत किंवा या ठिकाणी आंदोलनकर्ते सुद्धा आहेत त्यांना सुद्धा काही घाबरण्याची आवश्यकता नाही। हे सुद्धा तपासणीअंती आम्ही कळवलेलं आहे आणि रेग्युलर जे काम जिल्हाधिकारी कार्यालयाचं आहे ते सुरू आहे। जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।